नमस्कार. ॲग्रोवर्ल्ड बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या हेडलाईन्स. शेतकरी आंदोलन राजकीय असल्याचा गडकरींचा आरोप. कोकणातलं भात शेती क्षेत्र 1,00,000 हेक्टरनं घटलं. पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक वळताहेत मक्याकडे. पंतप्रधानांचा मेसेज येऊनही पीएम किसानचा लाभ नाही आणि फक्त 9 लिंबू विकले गेले तब्बल 2.5 लाख रुपयांना. बातम्या विस्ताराने. देशात सध्या सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी गडकरींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मोकळेपणाने सर्व मते मांडली. गडकरी म्हणाले की आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळं देशातला सर्वसामान्य शेतकरी नेहमीच मोदी सरकारच्या बाजूने उभं राहिला आहे. सध्या सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हे पूर्णतः राजकीय हेतूने प्रेरित आहे, पण शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही आणि ते नक्कीच आमच्यासोबत काम करतील. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करताना गडकरींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते. गडकरी यांच्यासह भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी संविधान चौकात शक्ती प्रदर्शन केले. कोकणातल्या भात शेतीसाठी धोक्याची घंटा वाजत आहे. कोकणचा 5 जिल्ह्यातून भातशेती क्षेत्र 1,00,000 हेक्टरनं घटल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका काळी भाताचं कोठार म्हणून अशी ओळख असलेला कोकण हा विभाग आता भाताच्या मुख्य पिकापासून दुरावला जात असल्याचं चित्र दिसत आहे. कोकणातील चढउताराच्या जमिनीवर पारंपरिक भातशेती हे मुख्य पीक होतं. 10 वर्षापूर्वी जवळपास 4.5 लाख ते 5 लाख हेक्टरवर भात लागवड होत असे आणि बाकी भातशेतीचं उत्पादन 20,000 मेट्रिक टनापर्यंत येत होतं. आता मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीचं 50% क्षेत्र कमी झालं आहे. पूर्वी तिथं जवळपास 10,000 हेक्टर क्षेत्रावर भातशेती होती. यात घट होऊन आता 3,700 हेक्टरवर भात लागवड आहे. रायगड जिल्ह्यात भातशेती 1.5 लाखावरून 1,00,000 हेक्टरवर घसरली आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यात पूर्वी 1,00,000 हेक्टरवर भात लागवड व्हायची. सध्या पालघरमध्ये 76,000 हेक्टर आणि ठाणे जिल्ह्यात फक्त 54,000 हेक्टरवर भातशेती आहे. मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि औद्योगिकरणामुळे भातशेतीमध्ये घट होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पिकाला आणि दराला कंटाळून शेतकरी आता मका पिकाकडे वळू लागलाय. वैरणीसाठी मका पिकाला पसंती दिली जात असून ते पीक दुग्ध व्यवसायासाठी उपयुक्त ठरत आहे. ऊसाच्या लागणीत आंतरपीक म्हणून दाट मका लावायचा तर स्वतंत्रपणे माड्या पद्धतीने वैरणीचे पीक घ्यायचे असं चित्र दिसत आहे. ऊसाच्या तुलनेमध्ये मक्याचं पीक फायदेशीर आहे. ऊस दरापेक्षा वैरण करून दुग्ध व्यवसाय केल्यास फायदा होतो असं शेतकरी सांगतात. यातच काही वर्षात ग्रामीण भागात गोठा प्रकल्प करून दुग्ध व्यवसायाकडे युवा वर्ग राबत आहे. यातूनच जनावरांची संख्या वाढली. परिणामी वैरण कमी पडू लागले आहे. आज घडीला मक्याची कुट्टी, हरभरा कळणा, शाळू कुट्टी, गव्हाचा भुस्सा विकत घ्यायला गेले तर 10 ते 15 रुपये प्रति किलो घ्यावे लागते, तर मक्याची कुट्टी 8 ते 10 रुपये दराने करावी लागते. कारखान्याला ऊस पाठवायला तर 3 रुपये किलो या कवडीमोल दराने विकावा लागतो. त्यामुळे काही शेतकरी कारखान्याला ऊस न पाठवता पिकवलेलाच ऊस जनावरांना वैरण म्हणून घालत आहेत. वैरण विकत घेऊन दुग्ध व्यवसाय करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी शेतात वैरणीसाठी मका पीक घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मोबाईलवर थेट मेसेज येऊनही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही पीएम किसान योजनेचा 16व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. पीएम किसान योजनेचा 16व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आशा आहे की आपणास शेतीच्या गरजा पूर्ण करण्यास याची मदत होईल, असा पंतप्रधानांचा SMS या शेतकऱ्यांना आलेला आहे. या संबंधीची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करूनही लाभ मिळत नसल्याचा अनुभव आहे. परिणामी संबंधित शेतकरी महसूल आणि कृषी प्रशासनाकडे चक्रा मारत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी हे चित्र दिसत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 2,000 प्रमाणे 3 हप्ते दिले जातात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी 29 फेब्रुवारी रोजी पीएम किसानचा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठा गाजावाजा करून वर्ग करण्यात आला. मात्र पात्र असूनही अनेक लाभार्थी महिनाभर झाला तरी वंचित राहिले आहेत. एकदा IT रिटर्न भरणाऱ्यांची नेमकी माहिती नसल्यानं हा घोळ झाल्याचं प्रशासन सांगत आहे. निवडणूक कामात व्यस्त असल्यानं सध्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना वेळ नाही. लिंबाची किंमत असून किती असेल? फार तर 10-15 रुपये. अगदीच डोक्यावरून पाणी 50 रुपये. पण तमिळनाडूत 9 शक्तिशाली लिंबू 2,36,000 रुपयांना विकली गेली. तुरुवेन्नालूर गावातील भगवान मुरुगा स्वामी मंदिराच्या आवारात हे खास लिंबू होते. हे मंदिर त्याच्या पवित्र लिंबासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या लोकांची अशी ठाम समजूत आहे की भगवान मुरुगाच्या भाल्याला जोडलेल्या लिंबूमध्ये जादुई शक्ती आहे. या मंदिराच्या वार्षिक
पांगुनी उठीराम उत्सवादरम्यान शेकडो अपत्यहीन जोडपी भगवान मुरुगाचं दर्शन घेण्यासाठी येतात। या लिंबामुळे वंध्यत्व बरे होते या समजुतीनं ही जोडपी लिंबू खरेदी करतात, तर काही व्यापारी आणि व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात समृद्धीसाठी लिंबू खरेदी करतात। हा उत्सव 9 दिवस चालतो। मंदिराचा पुजारी रोज एक लिंबू तोडतो। उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिर व्यवस्थापन लिंबाचा लिलाव करतात। सणाच्या पहिल्या दिवशी भाल्यावर ठेवलेला लिंबू सर्वात शुभ आणि शक्तिशाली मानले जाते। कुलथूर गावातील एका दाम्पत्यानं 50,500 रुपयांना हा लिंबू विकत घेतला आहे। आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा।